आशिया कप नंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्ध 2 हात करणार आहे। या दोन संघांमध्ये 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे। या कसोटी मालिकेसाठी लवकरच भारतीय संघ पुढील 2 ते 3 दिवसात जाहीर करण्यात येणार आहे, असं बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितलं। टीम इंडियानं आशिया कप 2025 स्पर्धेत विजयी झंझावात कायम ठेवत पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली आहे। भारतानं साखळी फेरीनंतर सुपर 4 मध्येही पाकिस्तानचा धुव्वा उडवलाय। पाकिस्ताननं भारताला विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं होतं। भारतानं हे आव्हान 7 बॉल आधी 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलंय। भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना झाला आणि या सामन्यामध्ये भारताच्या संघानं पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला। अभिषेक शर्मानं भारतीय संघाच्या पहिल्या सुपर 4च्या पहिल्या सामन्यामध्ये दमदार खेळीसह रेकॉर्ड नावावर केलाय। अभिषेकनं वादळी अर्धशतक झळकावत सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केलाय। त्यानं एविन लुईसला मागे टाकलंय। भारताच्या 19 वर्षांखालील संघानं पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघाचा 7 विकेट्सनी पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली। ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 9 गडी गमावून 225 धावा केल्या। प्रत्युत्तरात भारतानं 30.3 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठलंय। डब्लिनमधील मालाहाईड येथे झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडनं आयर्लंडचा 6 विकेट्सनं पराभव करून 3 सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली। प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडनं 20 षटकांत 154 धावा केल्या। प्रत्युत्तरात इंग्लंडनं 4 गडी गमावून 155 धावांचं लक्ष्य गाठलंय आणि सामना 6 गडी राखून जिंकला। सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय पुरुष दुहेरी जोडीला पुन्हा एकदा अपयश आलंय। सात्विक आणि चिराग या जोडीला चीन मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत जगातील नंबर 1 कोरियन जोडी किम योन हो आणि सेओ सेओंग जे यांच्याकडून पराभव पत्करावा लागलाय। चायना पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रमोद भगत, सुकांत कदम आणि कृष्णा नगर यांनी शानदार कामगिरी साकारत भारताला यश मिळवून दिलंय। प्रमोद भगतनं सुवर्ण व रौप्य पदक पटकावलं तर सुकांत कदम, कृष्णा नगर यांनीही लक्ष्यवेधी कामगिरी केली। जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सलग 5व्यांदा पदक तालिकेत अव्वल स्थान मिळवत अमेरिकेने आपले वर्चस्व राखलं। टोकियो इथं पार पडलेल्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अमेरिकेने सर्वाधिक 26 पदकांची कमाई केली आहे, तर या स्पर्धेत भारताला आपल्या पदकाचं खातं देखील उघडता आलं नाहीये।